राहील आता जे समोर तुमच्या हे दिसतंय तुम्हाला पेज दिसतंय, तर पेज नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीने जे गेलंय मी, तर ते पेज नक्कीच आवडेल, त्याचा एक्सपिरियन्स नक्कीच आवडेल आणि त्याच्या नोट्स पण छान दिसतील तुम्हाला. बरं, आता आपल्याला काढायचं आहे, सपोज तुम्ही आता बघितलं असेल, आता आपण सर्वजण नगरचे राहणारे आहोत, तर नगरमध्ये एक उड्डाणपूल झाला आहे, किंवा तुम्ही स्पीड ब्रेकरवर जर गाडी चालवली किंवा एखादी टेकडी आहे त्या टेकडीवर जर गाडी चालवली, तर गाडी कशी चालवतो आपण, तर ऑब्विसली आपण अशी गाडी घेऊन चाललोय, ठीक आहे, आणि गाडी अशी टेकडीवर चढली आहे बाबा, तर आपण मला सांगा फुल स्पीडने गाडी चालवतो का, आणि जर चालवली तर आपण इथं जो ग्राउंड बरोबरचा कॉन्टॅक्ट आहे तो कॉन्टॅक्ट लूज करू आणि आपली गाडी डायरेक्ट जम्प मारून इकडे पडेल, बरोबर की नाही, असं घडेल की नाही. मग ते म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही असं कॉन्व्हेक्स ब्रिज असतो त्याला आपण उड्डाण पूल म्हणतो, किंवा असं एखादं ऑब्स्टॅकल असतं, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमच्या गाडीचा मिनिमम स्पीड किती पाहिजे बाबा, असं विचारतात. मग बच्चा पार्टी बाय डिफॉल्ट आता गाडी जर इथं असेल तर तिला जर पॉईंट ऑब्जेक्ट मानलं तर तिच्यावर कुठला फोर्स ॲक्ट होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ॲट द सेम टाइम तिला अपोज करणारा एक फोर्स असतो, त्या फोर्सला नाव असतं नॉर्मल रिॲक्शन फोर्स. नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा सरफेसला हमेशा परपेंडिक्युलर असतो, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन फोर्स, ठीक आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज इक्वल टू mg, नॉर्मल रिॲक्शन फोर्स व्हर्टिकली अपवर्ड्स. मग आता ह्या पिक्चरमध्ये बघा, गाडी तसं पाहायला गेलं तर हा जो उंचावट आहे, हा जो ऑब्स्टॅकल आहे, किंवा याला गतिरोधक म्हणूयात, स्पीड ब्रेकर आहे, इट्स लाईक ए सर्कल, कर्व आहे. मग इथं कोण असेल, ह्या कर्वचा सेंटर जो इमॅजिनरी आहे बघा, जमिनीच्या खाली मला दिसतोय, तर हा सेंटर ऑफ सर्कल आहे. मग हा सेंटर ऑफ सर्कल आहे, तर मला सांगा तसं पाहायला गेलं तर गाडीचं सर्क्युलर मोशनच होतंय. मग गाडीचं सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा असतो, सांगा पटकन. बघा आता हा जो फोर्स आहे तो mg आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. नॉर्मल रिॲक्शन फोर्स त्याला अपोज करतोय, आणि गाडीचं सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा, सांगा बरं पटकन. सेंट्रिपिटल फोर्स. यस व्हेरी गुड सेंट्रिपिटल फोर्स. मग बच्चा पार्टी आता बघा, इथं जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल, नेसेसरी, अरे बापरे माझं हँडरायटिंग पण लय भारी येतं राव याच्यावर, नेसेसरी हे जे बुक वापरतोय मी आता सध्याचं, सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स कौन है भाई अपन का, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाउनवर्ड आहे, नॉर्मल रिॲक्शन उसको अपोज कर रहा है. तर बघा दोन फोर्सेस एकाच डायरेक्शनमध्ये नाही आहेत, एकमेकांना अपोज करतायत. मग अपोज करताय म्हटल्यानंतर मी काय केलं, mgतनं थोडासा फोर्स सबट्रॅक्ट करून टाकला. आता ह्या दोघांमध्ये mg मोठा पाहिजे ॲज कम्पेअर टू n. का बरं, कारण आपल्या गाडी कॉन्टॅक्टमध्ये राहिली पाहिजे आणि ती सरफेसवरनं अशी हळूच उतरली पाहिजे. मग सेंट्रिपिटल फोर्स मोठा पाहिजे. मग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल, तर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन. mg डाऊनवर्ड्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स पण इनवर्ड असतो. आणि जर असं समजत नसेल तर बच्चा पार्टी सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर हे बघा, सेंट्रिपिटल फोर्स पण टुवर्ड द सेंटर असतो. मग सेंट्रिपिटल फोर्स प्लस mg दोघंही एकाच डायरेक्शनमध्ये बघा, बरोबर, इज इक्वल्स टू कोण, मग नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मग मी काय करेल, हा एलला तिकडे घेईल, सेंट्रिपिटल फोर्सला पलीकडे नेईल. मग घडतंय काय आता गंमत बघा, तर सेंट्रिपिटल फोर्स आणि mg हे डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड म्हटल्यानंतर मी डायरेक्ट निगेटिव्ह ॲक्सिस दाखवेल, मग दोघांचे साईन मी मायनस घेऊन टाकेल. लक्षात येतंय का, इथं मायनस इथं मायनस, ओके. बरं, मग आता ज्यावेळेस मी नॉर्मल रिॲक्शन फोर्सला कन्सिडर करतोय तर तो माझ्यासाठी प्लस n असेल. म्हणजे असं लिहितात, हे बघा तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस इंजिनिअरिंगला जाल बच्चा पार्टी, तर तिथं तुम्हाला मेकॅनिक्स नावाचा विषय आहे. तर मेकॅनिक्स काय सांगतो की समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय ॲक्सिस मस्ट बी इक्वल टू 0 जर ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर. मग मला सांगा नॉर्मल रिॲक्शन फोर्स पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला, बरं सेंट्रिपिटल फोर्स खाली डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस झाला, मायनस mg इज इक्वल्स टू काय 0. मग आता बघा mg जर पलीकडे गेला तर प्लस mg प्लस nचं काय बनेल मायनस n. परत असंच इक्वेशन येतंय की नाही बघा, प्लस mg. सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय राहते की सेंट्रिपिटल फोर्ससाठी मला जे कन्सिडर करायचं आहे ती व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, मी तुम्हाला सांगितलं कुठला फोर्स मला मोठा हवा आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स मला प्रोव्हाइड केलं पाहिजे mgn. आता तुम्ही इथं डोकं लावू नका मेकॅनिक्सला, तुम्ही फक्त सिम्पल लॉजिक लावायचं. काय रे बाबा हो, की आपल्याला जे गोष्टी करायच्या आहेत लाईक सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचा आहे, तो प्रोव्हाइड करेल mg मायनस n हा फॅक्टर. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो आपला mv स्क्वेअर बाय आर, बरोबर का, mv स्क्वेअर बाय आर
इज इक्वल्स टू एम जी मायनस क्या एन. बरं, आता ही टर्म खूप महत्वाची. जर तुमची गाडी जास्त स्पीडने गेली, इफ व्ही इन्क्रीजेस, बघा हा व्ही जर इन्क्रीज झाला, इथं लिहितो मी, इफ व्ही इन्क्रीजेस, जर स्पीड इन्क्रीज झाला तर नॉर्मल रिॲक्शन फोर्स गोज ऑन डिक्रीजिंग. कारण तुमचा सरफेस बरोबर कॉन्टॅक्टच राहणार नाही, तुम्ही डायरेक्ट हवेतून डायरेक्ट इथं लँड होणार आहे, बरोबर की नाही. तुम्ही चालवली आहे ना गाडी स्पीड ब्रेकरवर ना, बघा बरं, विदाऊट डिक्रीजिंग द स्पीड तुम्ही गाडी चालवून बघा, तुमची गाडी उडते हवेत आणि जमिनीबरोबरचा कॉन्टॅक्ट, सरफेस बरोबरचा कॉन्टॅक्ट तुम्ही तुमचा लूज होतो, लॉस होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जंप मारून पुढे जातात. एम आय करेक्ट? किती लोकांनी हे एक्सपिरियन्स केलंय? किती लोकांनी एक्सपिरियन्स केलंय? मला कमेंट करा बरं, चला पटकन. आणि नसेल केलं तर आज करून बघा. सायकलवर पण केलं असेल, तुम्ही सायकल उडवण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्ही काय करता, असा उंचवटा पाहता कुठे आहे का आणि मग स्पीडमध्ये येतात आणि याच्यावरून जंप मारण्याचा प्रयत्न करतात. सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन mv²/r इज इक्वल्स टू mg मायनस n. सो दिस इज अ व्हेरी बेसिक रिक्वायरमेंट. मग जर आपण असं घेतलं, स्पीड इन्क्रीज केलाय, n गोज ऑन डिक्रीजिंग, नॉर्मल रिॲक्शन फोर्स आपल्याला फक्त मेंटेन करण्यासाठी, कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी यांची व्हॅल्यू जर 0 घेतली आपण, फॉर जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट, इथं लिहिलं फॉर जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट, मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट, काय करूयात आपण, तर ही जी व्हॅल्यू आहे कशाची, यांची व्हॅल्यू 0 जर कन्सिडर केली तर माझं इक्वेशन काय बनेल, mv²/r इज इक्वल्स टू mg असं बनेल. m के साथ m कैंसिल हुआ, r उधर चला गया तो v² इज इक्वल्स टू क्या बन गया, rg. एंड v इज इक्वल्स टू क्या बनेगा भाई. सो मुझे बताओ व्हाट इज v का है तर मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल. व्हाट इज r तर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. अँड व्हाट इज g ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या आता चीज आहे क्लिअर. सो कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज वरनं जर गाडी अशी जंप मारत असेल त्यावेळेस गाडीचा मिनिमम स्पीड किती पाहिजे. आता मला सांगा, गाडी ज्यावेळेस अशी जंप मारती त्यावेळेस तुम्ही काय कॅल्क्युलेट करत बसता का, अरे हा रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ एवढी आहे, जी एवढी आहे, मग आपला स्पीड एवढा पाहिजे. नाही. ज्यावेळेस रोड डिझाईन केले जातात तर जे डिझाईन इंजिनियर असतात, सिव्हिल इंजिनियर असतात, ती लोक हे डिझाईन करतात व्हॅल्यू. तुम्ही रोड रस्त्याच्या कडेने बघितलं असेल, व्हॅल्यू लिहिलेली असते, स्पीड लिमिट, धीरे चलिए, स्पीड लिमिट, ऑब्स्टॅकल अहेड किंवा स्लोप अहेड किंवा म्हणजे असं लिहितात की ह्या ठिकाणी फ्रिक्शन कमी आहे किंवा फ्रिक्शनलेस स्लिपरी रोड. मग त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू लिहिलेली असते स्पीड लिमिटची, लाईक 30 km/h. तुम्ही रोडच्या कडेने गाडी चालवताना बघता की नाही ते नोटेशन्स, रोडच्या कडेने नोटेशन लिहिलेले असतात स्पीड लिमिटचे वगैरे. मग ते स्पीड लिमिट इथं ठरवले जातात. पण ज्यावेळेस तुम्ही रिअल लाईफमध्ये असं करतात, गाडी चालवतात, त्यावेळेस आपला ह्युमन ब्रेन हे डिसिजन घेत असतो पटापट की अरे रेडियस किती आहे सर्क्युलर पाथची, जीची व्हॅल्यू किती आहे आणि त्याच्यावर ठरतं व्हॅलॉसिटी किती करायची आहे. ठीक आहे. सो दिस इज इंटरेस्टिंग फॅक्ट. आणखी एक त्याच्याच कॉन्ट्रास्टमध्ये आणखी एक घेतो मी, लगेच पुढचं पेज घेतो. ठीक आहे. सो नेक्स्ट पेज पे जाता हूँ. हां, ह्या पेजवर बघा आता काय करतो की सपोज गाडी अशी चालली आता खड्ड्यामध्ये, अशी लाईक दिस, खड्डा असा आहे लाईक दिस. ओके. हां, असा रोड आहे बाबा, असा. मग गाडी आपली खाली उतरेल. गाडी खाली जर उतरली तर हे बघा, हा कोण आहे माझ्यासाठी, सपोज याच्यावरती थोडं काढतो. हां, हा कोण झाला माझ्यासाठी, सेंटर झाला या सर्कलचा, ह्या कर्वचा. मग ही असेल माझ्यासाठी रेडियस, बरोबर की नाही. आणि आपली गाडी इथं आहे सपोज, अशी कुठेतरी इथं गाडी आपली अशी आपण ट्रीट केली गाडी आपली, आणि गाडी आता गाडीने हे अंतर पार केलं पाहिजे, त्याच्यासाठी आता आपला हा सगळा खेळ चालला आहे. मग मला सांगा, इथं गाडीवर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गाडीला मानायचं पॉईंट ऑब्जेक्ट म्हणजे तिच्यावर फोर्स ॲक्ट होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा हमेशा व्हर्टिकली डाऊनवर्ड असतो. बरं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करणारा जो फोर्स असतो तो असतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. कसा असतो रे बच्चा पार्टी, नॉर्मल रिॲक्शन फोर्स कैसा होगा बच्चा पार्टी, तर नॉर्मल रिॲक्शन फोर्स हां परपेंडिक्युलर टू द सरफेस. तर या सरफेसला हमेशा परपेंडिक्युलर असेल. बरं, त्यालाच बॅकवर्ड एक्सटेंड केला लाईक दिस. ठीक आहे, अशा डायरेक्शनमध्ये. आणि ह्याच नॉर्मल रिॲक्शन फोर्सला अपवर्ड एक्सटेंड केला असा या डायरेक्शनमध्ये. बरं बच्चा पार्टी, अभी ऐसा अपन ने ट्रीट किया की हा जो फोर्स आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती इथं घेतली, सपोज मी थीटा, ही थीटा घेतली तर हा पण व्हॅल्यू थीटा होईल. हे बघा, हा थीटा घेतला तर हा पण काय बनेल, थीटा. कारण
तुमचा नॉर्मल रिॲक्शन फोर्स अशा पद्धतीने चाललाय, हा थीटा, कारण तो कसा आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता करस्पॉन्डिंग अँगल दोन पॅरलल लाईन आणि हे बघा असा अँगल चाललाय, हा थीटा आहे, तर हा पण कसा असेल थीटा. सो नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा ब्लॅकवाला कोण नॉर्मल रिॲक्शन फोर्स, आणि हा कॉम्पोनंट बॅकवर्ड एक्सटेंड केला, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॅकवर्ड एक्सटेंड केला. बच्चा पार्टी मग मला सांगा, तर नॉर्मल रिॲक्शन सॉरी हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा हा कॉम्पोनंट काय असेल रे बच्चा पार्टी लोक, अलॉंग द थीटा असतो तो कॉम्पोनंट काय असेल, कुणी सांगेल का मला? mg cos theta. यस वेरी गुड, एम जी कॉस थीटा अलॉन्ग वाला कॉम्पोनेंट, आणि परपेंडिकुलर कॉम्पोनेंट क्या बनेगा, एम जी साइन थीटा. mg sin theta. यस दॅट्स इट. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. एखादा फोर्स जर तुम्हाला ब्रेक करायचा असेल त्याला म्हणतात रिझोल्युशन ऑफ ए वेक्टर. सो रिझोल्युशन ऑफ वेक्टर तुमच्या समोर आहे बच्चा पार्टी, कसं केलंय बघा मग मी. रिझोल्युशन ऑफ वेक्टर, ब्रेकिंग किंवा स्प्लिटिंग ऑफ ए वेक्टर गिवन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनेंट, एम जी कॉस थीटा एम जी साइन थीटा आया. ठीक है, पैरेलल लाइन का कंसेप्ट भी आपको बताया. तो बच्चा पार्टी मुझे बताओ अभी, ये नॉर्मल रिएक्शन फोर्स को किसने बैलेंस किया? नॉर्मल रिएक्शन फोर्स को बैलेंस किसने किया है? एम जी कॉस थीटा. एनला बॅलन्स केलं एम जी कॉस थीटाने. मग एन आणि एम जी कॉस थीटा. आता मला सांगा, गाडी अशी टर्न घेतीये, हा तर एक सर्कल दिसतोय तुम्हाला. सर्कल म्हटल्यानंतर कुठलं मोशन आहे, सर्क्युलर मोशन. मग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स सीपीएफ इज इक्वल्स टू क्या बनेगा भाई, बताओ जल्दी. मला सांगा, सेंट्रिपिटल फोर्स कुठं डायरेक्टेड पाहिजे तुमचा? टुवर्ड द सेंटर, बरोबर. टुवर्ड द सेंटरला कोण डायरेक्टेड आहे? एन डायरेक्टेड आहे की एम जी कॉस थीटा? mg cos theta. टुवर्ड द सेंटर कोण डायरेक्टेड आहे? सेंटर. सेंटर इकडे वरती आहे बाबा. हो सर्कल, n हा n सर्कल असा असेल ना एन. मग कोण मोठा पाहिजे? एन मोठा हवा. मग मोठ्यातनं छोटा वजा करायचा, कारण एन आणि एम जी कॉस थिटा अपोजिट डायरेक्शन मध्ये. दॅट्स इट, लॉजिक वापरायचं. सो सेंट्रिपिटल फोर्स सर इनवर्ड पाहिजे, टुवर्ड द सेंटर पाहिजे. टुवर्ड द सेंटर एकच फोर्स आहे, त्याचं नाव आहे नॉर्मल रिॲक्शन फोर्स, आणि एम जी कॉस थिटा अवे फ्रॉम द सेंटर आहे म्हणून माइनस घेऊन टाकला. ओके, लॉजिक समझ में आया? सेंट्रिपिटल फोर्स का वैल्यू बताओ मेरे को क्या होता है? सर एम वी स्क्वायर बाय आर होता है इज इक्वल्स टू एन माइनस एम जी कॉस थीटा. ओके बच्चा पार्टी, ठीक आहे. मग ही एम जी कॉस थीटा जर इकडे आला तर नॉर्मल रिॲक्शन फोर्सची व्हॅल्यू पण चेंज होईल. म्हणजे लाईक हा एम जी कॉस थीटा इकडे आला तर आपलं इक्वेशन काय बनेल रे बच्चा पार्टी? एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल्स टू क्या, सॉरी बरोबर, एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि त्याच्यामध्ये ॲड केला मी प्लस एम जी कॉस थीटा इज इक्वल्स टू काय बनला? नॉर्मल रिॲक्शन फोर्स. दॅट्स इट, अंडरस्टूड? यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? बताओ मेरे को. सो गाडी तुम्ही खड्ड्यातून अशी चालवा सर्क्युलर फॅशनमध्ये, किंवा गाडी तुम्ही कॉन्व्हेक्स ब्रिजवर चालवा, उड्डाणपुलावर. दोन्ही गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्यात. सर्वांना दोन्ही गोष्टींमध्ये जे इक्वेशन आले ते कळले का? बघा इथं उड्डाणपुलावरून ज्यावेळेस गाडी चालेल तर त्यावेळेस तिच्यावर ॲक्ट होणारा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू काय लिहिला? एम जी मायनस एन. आता इथं एम जी मायनस एन का लिहिलं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, म्हणून एम जी मला मोठा हवा ॲज कम्पेअर्ड टू एन. मग एम जीतनं कोण सबट्रॅक्ट झालं? एन. आणि ह्या दोघांची जी वजाबाकी होऊन जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे माझ्यासाठी असेल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि तिथंही सांगितलं, जर स्पीड वाढत गेला तर नॉर्मल रिॲक्शन फोर्स डिक्रीज होत जातो. आणि जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट आपण यांची व्हॅल्यू काय घेतली? 0. जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट, बरं का, फ्रिक्शन कन्सिडर करायचं नाही. तर एम एम दोनों तरफ का कट हुआ, वी का वैल्यू इस प्रकार आ गया. यहाँ पे भी एन का वैल्यू जैसे जैसे आपका वैल्यू इंक्रीज होगा वैसे वैसे. यहाँ पे देखो ये जो ब्रिज था, इथं ब्रिज नव्हता, आता इथं काय झालं होतं आपलं, तर आपण इथं कन्सिडर केलं होतं कॉन्केव सस्पेन्शन ब्रिज. हा या कन्सेप्टला म्हणतात कॉन्केव सस्पेन्शन ब्रिज. इथं लिहितो वाटल्यास मी टर्म, कॉन्केव सस्पेन्शन ब्रिज, सस्पेन्शन ब्रिज. आणि जो मगाशीचा जो कन्सेप्ट होता त्याला म्हणतात आपण कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज म्हणू शकतो आपण त्याला, त्या कन्सेप्टला. वाटल्यास मी नाव पण लिहून देतो तिथं, कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज बच्चा पार्टी. ठीक आहे, कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. आणि एक रिक्वेस्ट आहे, किती जणांनी तो व्हिडिओ बघितला माझा फ्रिक्वेन्सी? आज मी, मला असं वाटतंय फ्रिक्वेन्सीबद्दल टाकलाय तुम्हाला आज ग्रुपवर. व्हिडिओ बघितला? सक्सेस नेशनची जी सायन्स एज्युकेशन अँड फन नावाची कम्युनिटी आहे,
तो व्हिडिओ बघा. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह नेमकं 1/t म्हणायचं की n/t म्हणायचं. माझा व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून येतील. आणि त्याला कमेंट करायला विसरायचं नाही. तुम्हाला सांगितलंय, तुमची कुणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना नक्की रिकमेंड करा आपल्याबद्दल, त्यांना डेमो सेशन अटेंड करायला सांगा आणि आवडलं तर पुढे जाऊयात. बरं, कॉन्वेक्स ओवर ब्रिज का कंसेप्ट, उधर मैंने v का स्पीड इतना रहेगा मिनिमम ऐसा बताया आपको. यहाँ पे भी आपका जो वेलोसिटी आया इन केस ऑफ कॉन्केव सस्पेन्शन ब्रिज, इथं कॉन्केव सस्पेन्शन ब्रिज सांगितलंय मी, मेन्शन केलं इथे. ठीक आहे. सो मग आता पुढच्या पार्टवर जातो मी. तर पुढच्या पार्टवर जाताना हे बघा, कॉन्केव सस्पेन्शन ब्रिज 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 ब्रिज. ओके. सो नेक्स्ट आता थोडेसे न्यूमेरिकल घेऊयात, म्हणजे तुमच्या डोक्याला थोडी चालना मिळेल. बरं, आता ऑलरेडी तुम्ही हुशार आहातच, त्यात काही शंका नाही, पण थोडं अजून तुमची हुशारी टेस्ट करूयात. बरं, मग आता थोडेसे जे कन्सेप्ट झाले त्याच्यावर बेस्ड मी रिव्हिजन घेतो आणि मग त्या क्वेश्चनकडे जातो, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की आपण जे फॉर्म्युले वापरले ते आपल्याला किंवा आपण जे इक्वेशन शिकलो ते आपल्याला वापरता येतील का बाबा, असं आपण बघूया. ठीक आहे, चलेगा. तर मला तुम्ही 1 बाय 1 फॉर्म्युले सांगा. क्विक रिव्हिजन आपण जे आत्तापर्यंत शिकलो लाईक. ठीक आहे, ओके, एकच मिनिट, सॉरी फॉर दिस. या सो v इज इक्वल्स टू, पहिला जो असतो लिनियर वेलोसिटी इज इक्वल्स टू लिहितात आर ओमेगा. v इज इक्वल्स टू आर ओमेगा. व्हाट इज v? कोई बताएगा v क्या है? v कौन सा स्पीड है, बताओ मेरे को. माइक्रोफोन अनम्यूट है, तुम्ही बोलू शकता. v कौन सा स्पीड है? बच्चा पार्टी लोग बताओ. लीनियर स्पीड है लीनियर स्पीड. या लीनियर स्पीड. ओके. ओमेगा कौन सा? लिनियर स्पीड. यस, ओमेगा कौन सा स्पीड आहे? अँग्युलर स्पीड. अँग्युलर. आर काय आहे? रेडियस वेक्टर असतो. अँग्युलर स्पीड. यस. त्यानंतर अँग्युलर लिनियर ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू असं लिहितात आर अल्फा. ठीक आहे. सो व्हॉट इज आर? रेडियस. अगेन अल्फा कोण आहे? तर अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. मी जिथल्या त्या टर्म्स तुम्हाला एक्सप्लेन करेल, काय हरकत नाही आहे. बरं, हे झालं व्ही साठी झालं, ॲक्सेलरेशनसाठी झालं. बरं, आपण काही गोष्टी याच्या पण बघितल्या की आता जे स्ट्रिंगबद्दल शिकलो होतो आपण, किंवा आपला जर तुम्हाला याचा फॉर्म्युला आठवत असेल, मी ज्यावेळेस व्हॅलोसिटी ऑन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ॲप्लिकेशन्स ऑफ UCMमध्ये ज्यावेळेस गेलो, तर ॲप्लिकेशन्स ऑफ UCMमध्ये मी तुम्हाला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर असणारा जो स्पीड आहे त्याची व्हॅल्यू लिहिली होती, आठवत आहे का? μs टाइम्स RG. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, व्हेकलचा स्पीड, स्पीड ऑफ व्हेकल इथं लिहितो वाटलंच मी, स्पीड ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. दोज हू वेअर अब्सेंट त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपले जे व्हिडिओज आहेत ते रोज अपलोड होत असतात यूट्यूबवर. यूट्यूब चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, तिथं शोधा म्हणजे प्लेलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत, ते बघून घ्या. μs इंटू RG. त्यानंतर व्हॅलोसिटी इन केस ऑफ वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथचा फॉर्म्युला सांगता का रे मला कुणी? स्क्वेअर रूट ऑफ RG अपॉन म्यूएस. यस, व्हेरी गुड. मौत का कुवा, तिथं जो स्पीड आहे, स्पीड ऑफ व्हेकल इन वेल ऑफ डेथ, व्हेकल इन वेल ऑफ डेथ असं लिहिलं होतं आपण. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला झाला होता. त्यानंतर आपण विदाउट कन्सिडरिंग फ्रिक्शन व्हॅल्यू घेतली होती, तर ती व्हॅल्यू आली होती RG टॅन थिटा. व्हेकलचा स्पीड ऑन बँक्ड रोड, स्पीड ऑफ व्हेकल ऑन, इथं बघा हा जो ट्रॅक आहे हा कसा आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. इथं कसा आहे? ऑन बैंक्ड रोड. ठीक है, बैंक्ड रोड पे कैसा है ये अपन ने देखा था. तो विदाउट कंसिडरिंग फ्रिक्शन, यहाँ पे फ्रिक्शन निग्लेक्ट किया था, निग्लेक्टिंग फ्रिक्शन. यार इस पे हँडरायटिंग लयच भारी येतं आहे राव माझं. ओके, ते ॲडजस्ट करून घेतं आहे की काय माहीत नाही, पण भारी येतं आहे. व्ही इज इक्वल्स टू व्ही मिनिमम इज इक्वल्स टू रूट ऑफ, क्या लिखा था अपन ने फॉर्म्युला, याद है किसी को? RG इन ब्रॅकेट, हां, μs ची व्हॅल्यू टॅन थिटा मिनिमम ज्यावेळेस स्पीड असतो टॅन थिटा मायनस म्यूएस घेतात, लक्षात घ्या. आणि हा जो म्यूएस आहे डिवाइडेड बाय, इथे बघा आता ज्यावेळेस टॅन थिटा मायनस म्यूएस आहे 1 प्लस इधर नीचे जो जाता है वो जाता है म्यूएस इंटू टॅन थिटा. सो म्यूएस आणि टॅन थिटाचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, आणि जर स्पीड मॅक्सिमम घ्यायचा असेल व्ही मॅक्स, तर व्ही मॅक्सचा जो फॉर्म्युला आहे तो असा बनतो, रूट ऑफ RG इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस क्या म्यूएस डिवायडेड बाय, ज्यावेळेस मॅक्सिमम स्पीड असतो, समजून घ्या
अंडरलाईन करा याला. मॅक्सिमम ज्यावेळेस स्पीड आहे, अरे हे कोणता ब्रश आहे, ठीक आहे. सो हा ज्यावेळेस मॅक्सिमम स्पीड आहे त्यावेळेस इथं प्लस साईन येतं, आणि ज्यावेळेस मिनिमम असतो त्यावेळेस इथं मायनस साईन येतं. आणि खाली डिनॉमिनेटरला वरती जर मायनस असेल तर खाली प्लस येत आहे बघा. वरती प्लस असेल तर खाली काय येईल आता, -1 माइनस म्यू एस टाइम्स टैन थीटा. दैट्स इट. ये फॉर्मूला आपको रटना पड़ेगा. वी मिनिमम, वी मैक्स, वी वी वी, ऐसा फॉर्म्युला आपने यहाँ पे देखा है. आणि नंतर आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आलो. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय आला होता फॉर्म्युला, कोणी सांगेल का मला? वेलोसिटी ॲट द टॉप सांगा. वेलोसिटी ॲट द टॉप रूट ऑफ काय, आर जी. वेलोसिटी ॲट द बॉटम, हां सांगा. कुणाला व्हॅल्यू आठवतात का? बघा मी Root of 5 RG. व्हेरी गुड. आणि वेलोसिटी ॲट द हॉरिझॉन्टल पोझिशन ती काय होती, मिड पोझिशन किंवा हॉरिझॉन्टल पोझिशन. रूट ऑफ क्या था, 3 RG. यस बच्चा पार्टी, वेरी गुड. RG 5 RG रूट 3 RG, ऐसा अपन ने लिखा था. अपन को एक इक्वेशन भी मिला था, टेंशन ॲट द टॉप, सॉरी टेंशन ॲट द बॉटम. बॉटमला टेंशन हमेशा जास्त असेल तर टेंशन ॲट द बॉटम मायनस टेंशन ॲट द टॉप, ह्या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स आला होता 6 mg. ये भी आपण ने देखा, ठीक आहे. मग आता ह्याच्यावरच बेस जर काही आपल्याला इक्वेशन सोडवता आले, क्वेश्चन्स सोडवता आले तर आपण नक्की त्याचा विचार करूयात आणि आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. सो मग आता मी तुमच्यासमोर एक लगेच इक्वेशन मांडतो. सर्वांना इथपर्यंत फॉर्म्युला एकदा नजरे खालून घाला सर्वांनी. बरं, आता ज्यांनी हे फॉर्म्युले केले नसतील किंवा ज्यांनी हे सेशन्स अटेंड केले नसतील त्यांना परत एकदा विनंती आहे की तुम्ही लोकांनी काय करायचं आहे की आपला व्हिडिओज पाहायचे. मागच्या 2-4 दिवसाचे जे काही व्हिडिओज झालेत ते तुम्ही एकदा त्यातनं गो थ्रू करा आणि तुम्हाला मग लक्षात येईल की अरे बाबा आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात आणि ह्या गोष्टी सरांनी ज्या सांगितल्या त्या ऑब्विसली आपल्याला लक्षात येत आहेत. आणि मग त्याच्यावर बेस्ड हे फॉर्म्युल्याकडे जा, मग या त्या न्यूमेरिकलकडे जा, ठीक आहे. ओके फाईन. नेहा प्रसाद काळे, रामदास दैफे, रोहिणी दांगड, रुपाली काळे, फाईन विथ दिस. परत एकदा मी स्क्रीन शेअर करतो, एकदा नजरे खालनं घाला. हां, मग आपण आता जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय सांगतोय बघा. मग क्वेश्चन सोडवायचे कसे, कारण मी आहे ना मुलांना कॅल्क्युलेशनच्या प्रेमात पाडतो. तुम्ही न्यूमेरिकल्स बद्दल तुमच्या मनात प्रेम उत्पन्न होणार आहे, कारण एवढ्या छान प्रकारे मी न्यूमेरिकल सांगत असतो. जे मुलं न्यूमेरिकलला घाबरतात ते मुलं न्यूमेरिकलच्या प्रेमात पडतात. बरं, मी आता पूर्ण न्यूमेरिकल लिहून देणार नाही, पण न्यूमेरिकल जे सांगतोय त्याच्याकडे ते कानात तेल घेऊन घालून ऐका. तर एक सर्कस आहे म्हणे, ठीक आहे. सर्कस, इन ए सर्कस इथं लिहिलं. सर्कसमध्ये काय घडतंय, एक मोटरसायक्लिस्ट आहे हॅव्हिंग मास ऑफ, मोटरसायक्लिस्टचं जे मास आहे बघा किती दिलंय, m = त्यांनी दिलंय 50 kg. मूव्ज इन ए स्पेरिकल केज. आता तुम्हाला जर आठवत असेल तर मी काल सांगितलं होतं सर्कसमध्ये तुम्ही केज ऑफ डेथ बघितलं असेल. केज ऑफ डेथ बच्चा पार्टी. बघा माझं काम आहे तुम्हाला गोष्टी व्हिज्युअलाइज करून शिकवणं. आणि बघा किती छान प्रकारे लगेच आपला अँगल कव्हर झाला. किती अँगल होईल रे बच्चा पार्टी, 360 डिग्री व्हायला पाहिजे. यांचा 301 झाला. का बरं, कारण मी जिथून सुरुवात केली होती तिथं फिनिश नाही केलं ना. ओके, लेट इट बी. चलो तो प्रोटेक्टर खतम करते हैं. अय बाबा बाज झालं बाबा, आम्हाला रुलर पण नको प्रोटेक्टर पण नको. चल आम्हाला पेन हवा आहे या. तर ओके, हां रुलर हां बरं. तर मग मोटरसायक्लिस्ट आहे, केज ऑफ डेथ म्हणतात त्याला, केज ऑफ डेथ, ठीक आहे. केज ऑफ डेथ तुम्ही बघितलं असेल सर्कसमध्ये जर गेलं ना तर भन्नाट गाड्यावाले असतात. कुणी असं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय गाडीवाला, ठीक आहे, किंवा एखादा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय असा फिरतोय एखादा, किंवा एखादा इलेक्ट्रॉन सारखा असा पण फिरतो, तिरका तुरका असा कसाही फिरतो, ठीक आहे, असं पण फिरतो एखादा, असा पण फिरतो. सो पण ते कुणीच एकमेकांना धडकत नाही. बरं ठीक आहे. आता आपल्याला एकच मोटरसायकलिस्ट दिलेलं आहे, पण केज ऑफ डेथ आठवलं का सर्वांना? अशी स्पेरिकल जाळी असते, जाळी, आणि त्या जाळीमध्ये सगळी लोक ते आपल्यापुढे स्टंटबाजी करत असतात. आठवतंय का? किती लोकांनी सर्कस बघितली आहे? केज ऑफ डेथ बघितलंय? केज ऑफ डेथ मौत का कुआ है, लेकिन ये स्पेरिकल इन शेप आहे आणि जाळी असते ती, आरपार सगळं आपल्याला दिसतं ती लोक कशी गाडी चालवतात. जर तुम्ही बघितलं नसेल तर वाटल्यास मी स्क्रीन तुमच्या समोर दाखवतो, केज ऑफ डेथ म्हणून, ठीक आहे. सो स्क्रीन दिसतीये ना सर्वांना? केज ऑफ डेथ इमेज दाखवा रे बाबा मला.
अरे बापरे, यहाँ पे तर वेगळीच केज ऑफ डेथ ओपन झाली सर्व्हिस. केज ऑफ डेथ इन सर्कस बोलतो, ठीक आहे. सर्कस, हा हा, बघितलं का आता बच्चा पार्टी, दिसलं का केज ऑफ डेथ. याच्यात गाडी चालवायची तुम्हाला. बघा इथं मोटरसायकलिस्ट आत घुसलाय आणि तो आता गाडी चालवणार आहे. बघा इथं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन त्या ट्रॅकवर. दिसतंय का, गाड्या दिसतायत का तुम्हाला ॲट अ टाइम सायमल्टेनियसली? किती जणांना दिसतायत सांगा. स्क्रीन दिसतीये सर्वांना. इथं पण बघा उलटा पालटा झालाय तरी तो माणूस पडत नाहीये. का नाही पडत आहे? सो ते केज ऑफ डेथ आहे आता. यस, व्हेरी गुड. फिजिक्स असं शिकायचं आहे आपल्याला, जे आपल्या हा बोल ना. नाहीये. आदित्य भांड, मायक्रोफोन म्यूट स्क्रीन करा. नाही दिसत. काय म्हटले? स्क्रीन नाही दिसत सर. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये. तुम्हाला मीटिंग लेफ्ट होऊन परत जॉईन व्हावं लागेल, कारण काय होतं कधी कधी ग्लिच येतो, टेक्निकल ग्लिच. व्हॉट अबाउट अदर्स? तुम्हाला Yes. दिसतीये स्क्रीन आता? दिसतीये का आदित्य? का नाही दिसत आहे स्टील? ओके, ही माइट हॅव लेफ्ट द मीटिंग. आदित्यला सांगा लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. हा, सांगितलं सर, सांगितलं. काय होतं कधी कधी येतं टेक्निकल डिच. बाकीच्यांना दिसतीये ना सर्वांना? आदित्य आता बघ बरं. आदित्य आता बघ, स्क्रीन दिसतीये का नाही? स्टील नॉट. बघा इथं, हे बघा गाडी गाडी कशी चालली. हा माणूस एवढा उलटा झालाय तरी सुद्धा खाली पडत नाहीये. मग असं का घडतं? तर हा मिनिमम स्पीड त्याने मेंटेन केलेला आहे. आणि बघा, हे गाडीचे चाक आणि ही जाळी अशी वापरली जाते की तिथं मॅक्सिमम ग्रिप तुम्हाला मिळाली पाहिजे, फ्रिक्शन मॅक्सिमम झालं पाहिजे, जेणेकरून गाडी खाली स्किड पण नाही होणार आणि फॉल पण नाही होणार, फॉल डाऊन पण नाही होणार. ओके आदित्य, दिसलं का आता स्क्रीन मध्ये का नाही दिसलं? येस, दिसतंय सर. यस यस. मग आता बघितलं असेल सर्कस मध्ये, जर तुम्ही बघितलं असेल तर हे केज ऑफ डेथचं एक्झाम्पल इथं सांगितलंय तुम्हाला. बरं, मग मास किती आहे सायकलिस्टचं? 50 kg. आणि जो स्पेरिकल केज आहे त्याची जी रेडियस आहे तर ती दिली आहे त्यांनी 3 मीटर. कॅल्क्युलेट द लिस्ट वेलोसिटी विथ विच ही मस्ट पास द हायेस्ट पॉईंट. मग हायेस्ट पॉईंटला जर तिथं आला हा, तर हायेस्ट पॉईंटला त्याची मिनिमम वेलोसिटी काय पाहिजे असा त्यांचा प्रश्न आहे. मग मला सांगा, व्ही मिनिमम ॲट हायेस्ट पॉइंट क्या होगा, ये फाइंड आउट करना है. वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉइंट. बच्चा पार्टी, माझं मी ज्या प्रकारे आता एक्सप्लेन केलंय ते व्हिज्युअलायझेशन करायला लावलंय, ते आवडलं का तुम्हाला? सो फिजिक्स असं शिकायला हवं, ठीक आहे. कारण फिजिक्स जर तुम्ही अशा पद्धतीने शिकला तर तुम्ही ते तुमचं व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन पॉवर आवडेल आणि वाढेल. आणि हे जर वाढलं तर तुम्हाला फिजिक्सचे कन्सेप्ट जे दिसत नाही उघड्या डोळ्यांनी, किंवा जे तुम्ही पुस्तकातले कन्सेप्ट रिअल लाईफशी कम्पेअर करणार आहेत, ते तुम्हाला कम्पेअर करण्यामध्ये मदत होईल. सो तिथं किती असेल? ऑल्सो कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर स्पीड ॲट हायेस्ट पॉइंट. ऑल्सो कैलकुलेट ओमेगा भी क्या होगा, ऐसा पूछा है. सो दिस इज टू फाइंड. ओके बच्चा पार्टी, चलेगा? सो मग मला सांगा, आठवतंय का तुम्हाला आपलं आपलं जे तो जो स्पीडचा फॉर्म्युला फाइंड आउट केला होता आपण, कुठला? वेलोसिटी एट हाईएस्ट पॉइंटचा. वेलोसिटी एट हाईएस्ट पॉइंट कितना था? वी एट द टॉप कितना था भाई? Square root of RG. यस, रूट ऑफ काय था? आर जी. सो सेम सेम व्हॅल्यू टाकायची मग आता इथं. वेलोसिटी एट द हाईएस्ट पॉइंट. सो वेलोसिटी एट द हाईएस्ट पॉइंट कितना होगा? वी हैव, सो बोलो, सोल्यूशन मेरा यहाँ से स्टार्ट हुआ है. सो वी हैव, बोलो, वेलोसिटी एट द टॉप हाईएस्ट पॉइंट इज इक्वल्स टू रूट ऑफ क्या? आर जी. रूट ऑफ आर जी. आर ची व्हॅल्यू किती? 3 मीटर. जी ची व्हॅल्यू किती? सॉरी, जी ची व्हॅल्यू 50 नाही, जी ची व्हॅल्यू 9.8 असते. सो वी वुड लाईक टू टेक डाऊन इट एज 9.8. चलेगा? 9.8. ठीक आहे. बरं, आता 9.8 ने काही साध्य होत आहे का बघूयात. 9.8 ला कॅन आय राईट इट ॲज लाईक, हे देखो, हे बघा, आता माझ्याकडे सपोज लॉक टेबल नाही आहे, मग मी 3 लिहिला आणि याला लिहिताना असं लिहू का? 98 इंटू 10 टू द पॉवर -1. पण त्यांनी काही साध्य होईल का? नाही, मला नाही वाटत ते साध्य होईल, कारण ते इथं 10चा पॉवर इवन पाहिजे मला, इवन. आणि इवन करण्यासाठी ओके, असं करतो मी. चला बच्चा पार्टी, लेट्स मेक इट एज 980. लेकिन 980 से भी कुछ नहीं होगा. 98 व्हॅल्यूज पाहावं लागेल. बच्चा पार्टी, आपल्याला व्हॅल्यू बघावं लागेल. तुम्ही मला व्हॅल्यू सांगता का? व्हॅल्यू सांगता का मला तुम्ही लोक? Yes. लॉक टेबल आहे तुमच्याकडे? कारण हे बघा, मी लॉजिक लावायला प्रयत्न करत होतो की 98 ची व्हॅल्यू लाईक 49 इंटू 2 लिहूयात, पण त्यांनी
कॉम्प्लिकेशन्स वाढतील इथं 10चा पॉवर मला इवन पाहिजे होता 98 ची व्हॅल्यू. आदित्य मायक्रोफोन म्यूट करा. आदित्य बाण मायक्रोफोन म्यूट करा. हा चला 98 ची व्हॅल्यू सांगते मला. स्क्वेअर रूट 0.9912. 992. बर 0.993. ओके ओके. मग मी 9.8 ची व्हॅल्यू आहे की 98 ची आहे, कशाची आहे? 98 ची. 98 ची 0 पॉईंट कसं काय येईल रे व्हॅल्यू? आता 98 म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुमचं 100च्या जवळ आलाय, मग ती व्हॅल्यू 9 पॉईंट समथिंग येईल ना. 9.99 म्हणजे रूट ऑफ 100 किती असतो आपला? 10 असतो ना. 0.9 कसं येईल व्हॅल्यू? 9 पॉईंटची येत असेल बाबा, 9.8 ची. ठीक आहे. बरं मला ती व्हॅल्यू सांगा. रूट ऑफ 3 रूट ऑफ 9.8. आणि जर तसं नसेल घ्यायचं, हे बघा मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही असं सेपरेट लिहू शकता. रूट 3 ची व्हॅल्यू लाईक 1.732 असते, ती पाठ करा, बाय हार्ट करा. आणि रूट 9.8 ची जर व्हॅल्यू पाठ होत असेल तर चांगलंच आहे, ती व्हॅल्यू घ्या, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. 3.131. 3.131. ओके ओके. आता बच्चा पार्टी एवढं मोठं कॅल्क्युलेशन नाही करत बसायचं कधी पण, लक्षात ठेवा. मग काय करायचं? ट्रंकेट करायच्या व्हॅल्यू. ट्रंकेट कशा? यू कॅन ट्रंकेट इट लाईक 1.7. का बरं असं करा? तर द रिझन इज आपण 2 डिजिट खूप झाले आपल्याला. 1 पॉईंट लाईक ए पॉईंट बी खूप झाला. आता 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5, सो दॅट्स वाय 1.7 लिहिला. आणि 3.13 ला पण इट इज नॉट ग्रेटर दॅन 5, सो 3.1 लिहिला. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, छोटं बनवा, आन्सर ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल बनवून टाका आणि आन्सर काढून टाका. सो व्हॅलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट मिळून जाईल. आणि व्हॅलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट जर आली, मग अशी एक रिलेशन लिहिलं आहे बघा मी. व्हॅलॉसिटी इज इक्वल्स टू लिनियर व्हॅलॉसिटी इज इक्वल्स टू आर ओमेगा. मग आपल्याला ओमेगा पण फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यांनी. हे बघा ओमेगा मिनिमम दैट इज एंगुलर वेलोसिटी भी फाइंड आउट करने के लिए बोला है अपन को. तो बच्चा पार्टी जर v मिळाला तुम्हाला तर v वरनं तुम्ही ओमेगा काढू शकता का? सो वी हॅव क्या है रिलेशन अपने पास? वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉईंट इज इक्वल्स टू रेडियस इंटू ओमेगा ॲट हायेस्ट पॉईंट. आर ने डिवाइड करा आलेल्या आन्सरला. आन्सर मीटर पर सेकंड मध्ये येईल. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हीच तुमच्यासाठी ठेवलंय मी. अंडरस्टूड? इंटरेस्टिंग था, सिंपल था कन्सेप्ट बच्चा पार्टी. तर अशा प्रकारे जर तुम्ही गेला, आता याला मी कशाशी रिलेट केलं केज ऑफ डेथला? तर डायरेक्ट आपलं मोशन अंडर ग्रॅव्हिटी बरोबर ट्रीट केलं. त्या केसमध्ये आपण कन्सिडर केलं होतं की टेन्शन इन द रॉड किंवा टेन्शन इन द स्ट्रिंग काय असेल असं कन्सिडर केलं होतं. ओके फाईन विथ दिस. आणखी एक न्यूमेरिकल घेणार आहे मी. बच्चा पार्टी कमेंट करा, चला एक्नॉलेजमेंट द्या. फाईन विथ दिस. अवार्ड पोटे, तनिष्का पवार, तनुजा मोरे, वर्षा गुले, देन शीतल चोर, प्रतीक्षा गुंजा, श्रुतिका दरेकर, सिद्धी लबडे. सांगा मला चला पटकन. साक्षी साबळे, साक्षी दरेकर. ओके ओके एव्हरीवन हॅपी विथ दिस. नाव आय वुड लाईक टू गो अहेड देन. सो नेक्स्ट पेजवर जातो मग मी. बघा आता आणखी एक प्रश्न घेतो. द रेडियस ऑफ ए सर्क्युलर ट्रॅक. एक सर्क्युलर ट्रॅक दिलाय आपल्याला, त्याची रेडियस किती रे बाबा ओ? तर रेडियस दिली आहे त्याची 200 मीटर. फाइंड द अँगल ऑफ बँकिंग ऑफ द ट्रॅक. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थीटा फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. अँगल ऑफ बँकिंग, ठीक है, ये फाइंड आउट करना है भाई आपको. इफ द मॅक्सिमम स्पीड ॲट विच ए कार कॅन बी ड्रिवन सेफली अलॉंग इट इज. मॅक्सिमम स्पीड किती आहे म्हणे त्यांनी सांगितलं? 25 मीटर पर सेकंड. ठीक आहे. रेडियस दिली, थीटा दिल्या. बरं मग मला सांगा, आता यांनी म्यू वगैरे काही दिला नाही आहे, कुठलाच फॉर्म्युला वापरू रे मी? तुम्हाला मगाशी एक फॉर्म्युला दाखवला आहे मी. वेलोसिटी बघा, स्पीड ऑफ व्हीकल ऑन ए बैंक्ड रोड, v इज इक्वल्स टू क्या है? रूट ऑफ आर जी टैन थीटा. आर दिया है क्या? दिया है. v दिया है क्या? दिया है. थीटा फाइंड आउट करना है. सो कॅन आय गो विथ दिस फॉर्म्युला? बघा आपल्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी म्यू वगैरे काही दिलं नाही आहे. सो फाइंड आउट करना है अँगल ऑफ बँकिंग. दिस इज टू फाइंड. एक गाडी आहे म्हणे, सॉरी एक सर्क्युलर ट्रॅक आहे म्हणे 200 मीटरचा. फाइंड द अँगल ऑफ बँकिंग ऑफ द ट्रॅक इफ द मॅक्सिमम स्पीड ॲट विच ए कार कॅन बी ड्रिवन. कार ड्राइव करायची है त्या ट्रैक एट ए स्पीड ऑफ 25 मीटर पर सेकेंड. तो बताओ मेरे को क्या करने का भाई, बताओ फॉर्मूला क्या यूज करूँ? सो वी हैव द फॉर्मूला वी मैक्स इज इक्वल्स टू क्या था फॉर्मूला? रूट ऑफ क्या? आर जी टैन थीटा. बराबर ना?
तो Yes. स्क्वेअरिंग बोथ साइड करायचं, स्क्वेअर रूट घालवायचा आहे तर स्क्वेअरिंग बोथ साइड करायचं. काय बनेल इक्वेशन? सो ये बनेगा वी स्क्वेअर मैक्स इज इक्वल्स टू क्या बनेगा आर जी टॅन थीटा. एम आय करेक्ट? आर ची व्हॅल्यू Yes. माहिती आहे, जी ची व्हॅल्यू माहिती आहे, आपण टाकू शकतो. बरं टॅन थीटा, सो देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल्स टू हा आर जी इकडे जाऊन डिवाइड होईल. टॅन थीटा इज इक्वल्स टू मेरा इक्वेशन बन गया वी स्क्वेअर मॅक्स अपॉन क्या आर जी. मग आर ची व्हॅल्यू किती आहे, जी ची व्हॅल्यू किती असते बाय डिफॉल्ट हे माहिती आहे आपल्याला. सो देअरफॉर माझं इक्वेशन बनेल टॅन थीटा इज इक्वल्स टू वी ची व्हॅल्यू बनली 25 मीटर पर सेकंड आहे, त्याचा स्क्वेअर आहे. आर ची व्हॅल्यू रेडियसची 200 इंटू 9.8 आहे. 9.8च्या ऐवजी मी 10 घेतो, मला 10 व्हॅल्यू जास्त आवडते जी ची. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. का बरं? कारण कॅल्क्युलेशन सोपे होऊन जातात आणि काही फरक राहत नाही त्याच्यात. 25चा स्क्वेअर लगेच 625 लिहायचा नाही, 25 गुणिले 25 लिहायचा. याच्यात कुठलाही कमीपणा नाही आहे, त्यांनी गोष्टी सोपी होतात. बरं 2 गुणिले 10 आहे, मी असं लिहिलं 2 गुणिले 1. मग हे 2 झिरो आणि इकडचं एक झिरो. हे बनला 10च्या पॉवरमध्ये लिहिलं 10 टू द पॉवर 3 आला. 10 टू द पॉवर 3 वरती गेला. कधी पण लक्षात घ्या, जेवढे झिरो असतात 10च्या डोक्यावर लगेच तेवढा काउंट देऊन टाकायचा. म्हणजेच तो 10 टू द पॉवर क्यूब म्हणजेच 1000 बनेल. बरं 25 भाग जातोय का बघा, 25ला भाग जातोय का? हा जातोय सर. इथं किती बनेल 12.5. किंवा 25 गुणिले 25 हे सोपं वाटत असेल तर 625 अपॉन 2 करून टाका, ते पण सोपं जाईल तुम्हाला. इंटू 10 टू द पॉवर वरती आला प्लस 3चा बनला -3 आणि हा टॅन थिटा आहे बरोबर. 625 अपॉन 2 किती बनेल रे व्हॅल्यू? भाग दिला बेत्रिक 6, 2 3 जा 6. यस बोलो 2 1 जा 2, 2 2 जा 4 बराबर. सो फिर से कितना बना 2 5 जा 10 का 10 टू द पॉवर -3. आणि डेसिमल पॉईंट जर शिफ्ट केला हा डाव्या बाजूला तर हा बनेल 0.3125. कसं बनलं बघा 1 2 3, 3ने लेफ्ट शिफ्ट केला तर इथं बनतो 10 टू द पॉवर +3. आधीचा 10 टू द पॉवर -3 +3 -3 कॅन्सल झाला. टॅन थिटा इज इक्वल्स टू बनला 0.3125 आणि थिटा इज इक्वल्स टू बनला टॅन तिकडे गेला बच्चा पार्टी, टॅन तिकडे गेला तर टॅन उलटा बनतो टॅन इनवर्स ऑफ 0.3125. मग नॅचरल टँजंट्समध्ये जा तुमच्या लॉग टेबलच्या आणि नॅचरल टँजंट्समध्ये 0.3125 ही व्हॅल्यू किती डिग्री अँगलला आहे मला सांगा, शोधा आणि सांगा. जमलं तर माझ्या सेशनला लॉग टेबल घेऊन बसत जायचं. ठीक आहे, मी शक्यतो लॉग टेबल अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो, पण आता इथं अशा ज्या व्हॅल्यूज आहेत तिथं आपल्याला लॉग टेबल वापरावाच लागेल. एम आय करेक्ट? सो किती जणांना व्हॅल्यू माहिती आहे, कसा पाहायचा लॉग टेबल टॅनचा ते पण सांगा. नॅचरल टँजंट्समध्ये जा, नॅचरल टँजंट्स, गो इन टू द नॅचरल टँजंट्स. नॅचरल टँजंट्स में जाके आपको सर्च करना है भाई व्हॅल्यू पॉइंट. सगळ्या व्हॅल्यू पॉईंटनेच सुरू झालेल्या आहे. 3125 ही व्हॅल्यू कुठे आहे ती सर्च करा. कुणाला सांगेल का, कुणाला आवडेल का अँगल सांगायला? 3125 बघा बरं किती डिग्री आणि किती मिनिट. आता माझ्याकडे इथं माझ्यासमोर लॉक टेबल नाही आहे, नाही तर तिथं व्हॅल्यू पाहून तुम्हाला सांगितली असती. एनी वन ऑफ यू का मग लॉक टेबल आणू मी इथं आणि तुमच्याशी बोलू, तसं करू सांगा. मग तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू कुठे 18 आहे degree, हां सांगा. 18 degree and 3 minute. 18 डिग्री 3 minute. टॅन इनवर्स ऑफ, मी इथं ऑनलाईन सर्च करतो, टॅन इनवर्स ऑफ 0.3125. टॅन इनवर्स ऑफ 0.3125. हां माझ्यासमोर व्हॅल्यू पहा तुम्ही. टॅन इनवर्स ऑफ 0.31 17.35 डिग्री असं येतं आहे बाबा माझं पॉईंटमध्ये बरं का, पण आता डिग्रीजमध्ये. ठीक आहे, तुम्ही डिग्रीजमध्ये किती आलं आहे बघा, मला सांगता का कोणी व्हॅल्यू? 17च्या रेंजमध्ये बघा बरं व्हॅल्यू. बच्चा पार्टी बघा पटकन चला. मी काही मग क्वेश्चन्स टाकणार आहे आज तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून. संडेच्या टेस्टला पण तसे त्या प्रकारचे टेस्टला क्वेश्चन येतील. नॅचरल टँजंटमध्ये जा, मेन कॉलम असतो बघा, मेन कॉलम डिग्रीवाला असतो. सो 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री, तर 17 डिग्रीचा कॉलम बघा. 17 डिग्रीच्या कॉलममध्ये पुढे जे मिनिट्स असतात, सब कॉलम जे आहेत ते मिनिटामध्ये असतात असे, लाईक 0 मिनिट 6 मिनिट, त्यानंतर 12 मिनिट,
18 मिनिट असे टिल 54 मिनिटापर्यंत असेल. एम आय करेक्ट? आणि त्याच्यानंतर एक आणखी मीन डिफरन्सचा कॉलम असतो. मीन डिफरन्समध्ये 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट. मग आपली व्हॅल्यू कुठं मॅच होतीये बघा, 3, 1, 2, 5 ही व्हॅल्यू किती डिग्री, 17 डिग्री आणि कुठल्या मिनिटच्या कॉलममध्ये मॅच होतीये सांगा. हे बघा असं मिनिटच्या कॉलममध्ये बघा आणि इकडे डिग्रीच्या कॉलममध्ये बघा. येत आहे का कुणाला आन्सर? तनुजा मोरे, वैष्णवी केदारी, वर्षा गुले, तनिष्का पवार, स्वप्नाली पोटे, सिद्धी लबडे, साक्षी गिरवले, शीतल चोर, साक्षी साबळे, वाघमारे, रोहिणी दांगट. आवडेल काय आन्सर सांगायला? प्रसाद काळे. सर एक्झॅक्ट 0.3125 नाहीये बट 0.3115 आहे. 3115. मग मीन डिफरन्स ऍड करायचा त्याच्यामध्ये साक्षी. मीन डिफरन्स ऍड कर ना साक्षी. मीन डिफरन्स म्हणजे हे 1, 2, 3, 4, 5, 6 मिनिटावाले कॉलम, त्यांच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज असतील ना. कळतंय का मी काय बोलतोय? मला सांग. हा मला एक सांग, 17 डिग्रीला किती आली व्हॅल्यू तुझी? 17 डिग्री किती मिनिट म्हटली तू? हे बघा ही रो पाहिजे अशी 17 डिग्री आणि मिनिटाचा कॉलम सांग किती होता? 18 मिनिटला. हा किती आली व्हॅल्यू ती सांगा? 0.3115 बरोबर. Yes. हा मग याच्यामध्ये तुला अजून 14 ऍड करावं लागतील. मग 14 ह्या मिन डिफरन्सच्या कॉलम मध्ये किती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू बघ बरं. एखादा मिन डिफरन्सचा 1, 2, 3, 4, 5, 6च्या त्याच्याच रो मध्ये पाहायचा आहे एखादी व्हॅल्यू बघ बरं. 4 मिनिटला आहे. 4 ला आहे का? 13 आहे. 13 आहे. हा मग घेऊन टाक ना ती व्हॅल्यू. अशी इकडं LSB कडनं ऍड करायची तुमच्या एकक स्थानापासून. 5 आणि 3 8, 8 आणि 8 2 आणि हा 1 3. हा ऑलमोस्ट हे बघ 3125 इथं आली तुझी 3128. मग 17 डिग्री 18 मिनिटं आणि 18 मिनिटामध्ये हे 4 मिनिटं तुला ऍड करावं लागतील. मग 18 अधिक 4 मिनिटं म्हणजे किती झाले तुझे? 22 मिनिटं झाले. 17 डिग्री 22 मिनिट झालं. कळलं? अरे समजलं का काय? हे बघा तुम्हाला इथं 1, 2, 3, 4, 6 मिनिटं असे घेता येत नाही. डायरेक्ट इथं 6च्या रेंजमध्ये वाढत चालतात ना. म्हणून तिथं मिन डिफरन्समध्ये त्यांनी 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट असं घेतलंय. आणि आपली व्हॅल्यू तेवढी भरली पाहिजे. नसेल भरत तर त्या मिनिटामध्ये दिलेले मिनिटं ऍड करायचे. ओके. आणि किती मिनिटाचा 1 डिग्री होत असतो रे? किती मिनिटाचा 1 डिग्री असतो तुमच्या समोर लिहिलंय? 60 मिनिटाचा. 100 मिनिटांचा नाही, 60 मिनिटांचा 1 डिग्री असतो. ठीक आहे. म्हणून तुम्ही इथं पाहताल जे सब कॉलम लिहिलेत 0, 6, 12, 18 टिल 54 पर्यंत आहे. 54 अधिक इकडचे 6 जर घेतले मिन डिफरन्सचे तर 60 होतं आणि नवीन डिग्रीकडे जातात तुम्ही. एवढं सोपं त्याचं लॉजिक आहे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला आज होमवर्कसाठी टाकतो. मला सर्वांनी ॲन्सर्स पाठवायचे. ठीक आहे. फोटो पाठवायचा. माझा मोबाईल नंबर आहे सर्वांकडे. नसेल तर ग्रुपमधनं तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. बनकर सरांना कॉन्टॅक्ट केला तरी चालेल किंवा मी डायरेक्ट नंबर देतो तुम्हाला. मला जरी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी मायसेल्फ प्रोफेसर सुजित वाघ आणि हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे. मुद्दामून मिस कॉल खेळायचं नाही. ठीक आहे. सो तुम्हाला खरंच काही गरज असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ठीक आहे. आणि बच्चा पार्टी तुम्हाला जर आपले सेशन्स आवडत असतील तर प्लीज डू रिकमेंड अवर सेशन्स टू युअर फ्रेंड्स. तुमच्या कॉलेजमधले मित्रमैत्रिणी असतील तर नक्की त्यांना आपल्याबद्दल रिकमेंड करा. You will fall in love with the concepts of physics. I can guarantee that. And not only for physics, chemistry असू देत, maths असू देत, तिन्ही विषयासाठी. Yes, thank you for your love. And yes, तुम्ही ह्या सब्जेक्टच्या प्रेमात पडताल, अभ्यास करायला लागताल. That I can guarantee you. ठीक है. सो चलेगा. मैं आज आपको लिए होमवर्क के क्वेश्चंस डालता हूँ ग्रुप पे. आणि जर कोणी ग्रुपला जॉईन नसेल, आपली जी कम्युनिटी चॅनल आहे तुम्हाला सक्सेस हे बघा इथं सक्सेस एज्युकेशन विथ फन नावाचं आपलं चॅनल आहे, कम्युनिटी चॅनल. त्याच्यावर जॉईन व्हा आणि तिथं रिॲक्शन्स टाका. इथं फिजिक्सचा मी कन्सेप्ट टाकला आहे. याच्यावर मी पोल बेस्ड क्वेश्चन पण टाकला आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह. मग जो व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. उद्या असेल एक मिनी टेस्ट पण असेल. आणि तुम्हाला एक सरप्राईज आत्ताच सांगून ठेवतो, जी लोक याच्यात चांगलं परफॉर्म करतील त्यांना आम्ही काही बक्षिसं पण ठेवणार आहेत. सो पार्टिसिपेट करा, हेजिटेट करू नका. ठीक आहे. ओपनली आन्सर द्या. ChatGPT वगैरे वापरू नका. तुमच्या मनाने आन्सर द्या. ओके. ठीक आहे. चलेगा बच्चा पार्टी फिर.
तर थांबूयात. होप यू ऑल एन्जॉय टुडे सेशन, यू हॅव लाईक टुडे सेशन अँड स्टे ट्यून. उद्या आपण नक्की उद्याच्या सेशनमध्ये पण तेवढ्याच एनर्जीने येऊयात आणि उद्याचंही सेशन कव्हर करूयात. थँक्यू, बाय बाय, गुड नाइट. सो यू कैन हैव ए ब्रेक. 6:45 का आपको केमिस्ट्री का सेशन स्टार्ट होगा.